दीनानाथची बातमी असू द्यात किंवा परवा वैष्णवी हगवण्याची बातमी असू द्यात, प्रत्येक बातमीच्या पाठीमागे एक डिजिटल पत्रकार ताकदीने उभा राहिलेला असतो. चाहे कुणी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तर बातमी कुठून येते हे आम्हाला कळत नाही. भीती त्यांना वाटते की जे चुकीचं करतायत, आम्ही चांगलं काम करतोय म्हणून ताकदीने पाठीशी राहणाऱ्या माझ्या डिजिटल मीडियाचा प्रत्येक संवादाचं मनपूर्वक स्वागत करतो. तर म्हणजे इथे येत असताना मला एक जणांनी, मी ज्यावेळेस माझ्या कार्यक्रमाची पत्रिका पाठवली त्यावेळेस राजा मानेंना माझा नमस्कार सांगा, असा कुठलाही जिल्हा महाराष्ट्रातला राहिला नाही की त्यांना माझा नमस्कार सांगा. माझे त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. राजा माने सर, मी खरं कमवलं काय? प्रत्येक व्यक्तीला वाटतं की राजा माने हा माझाच आहे आणि मी राजा मानेंचा. लक्षात घ्या, जनरली एकेरी नाव असतं की तो माणूस खूप मोठा असतो. एकेरी नावामध्ये कोण आवाज येतो? स्वतःची आई आवाज देते एकेरी नावामध्ये. एक विचार करा. आणि राजा मानेंना कधी राजाजी, राजा भाऊ असं म्हणायला आवडणार नाही. राजा माने हा राजासारखाच माणूस आहे, स्वतः पाठीशी राहून इतरांसाठी संघटन करायला. एक जणांनी मला प्रश्न टाकला आणि मला सांगितलं की रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.